नाही नाही पुढचं सत्कार या ठिकाणी केला जाईल. सागरजी छत्री यांचा इथे सन्मान इथे करूया. शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सागर छत्री सरांचा इथे सन्मान केला जातोय. स्वतः आयोजक सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मान केला जात आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपण या स्पर्धेला या ठिकाणी आलात. आपलं हार्दिक अर्थात स्वागत पुन्हा एकदा. आणि जाऊया पुन्हा एकदा आमच्या समर्थन कक्षामध्ये आणि ऐकूया एक गोड आवाज अर्थात सुनील सरांचा, सुनील पवार सरांचा. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. व्हॉइस ऑफ रायगड विभागातला एक बुलंद आवाज आणि नो डाऊट प्रत्येक व्यक्तीच्या कानात आवाज पोहोचलेला आहे. असे रायगड विभागातून बिलॉंग करणारे आमचे सिनियर समालोचक काका म्हात्रे, खूप खूप धन्यवाद. नो डाऊट खूप छान क्रिकेटविषयी माहिती आणि कित्येक वर्षापासून दणगा अनुभव काका म्हात्रे यांचं पाहतोय आपण. आणि नेहमीच सातत्याने या विभागातून जेव्हा जेव्हा आमचे विभागातले संघ जातात, निश्चित रायगड अलिबाग इथून बिलॉंग करणारे काका म्हात्रे यांचं एक मोठं नाव आहे. नावाप्रमाणे कॉमेंट्री सुद्धा आपण ऐकली. तर आपण देऊया या सामन्यातल्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. जय दुर्गा बी टेमगरपाडा जर म्हटलं तर नामी कापी आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण नानास्पोर्ट टेमगर. तर इशारा आलाय पंचाचा. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन अडोस और पडोस की लढाई आहे, लेकिन गावासाठी आम्ही कट्टर आहोत. स्ट्राईकला बॅटर यश पाटील, नो डाऊट टेनिस क्रिकेटचं एक खूप मोठं नाव. आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण श्याम. पहिल्याच बॉलवरती धमाका. हा धमाका चांगला आहे, परफेक्ट टायमिंग आहे, शक्ती अफाट आहे. मिडविकेटच्या वरतून जीवला पाठवलंय षटकार. हे पाहू शकता पूर्णपणे लाईनवर ओळखली आणि परफेक्ट मिडल झालाय. बॅटच्या वर बॉल आणि मिडविकेटच्या वरतून ठोकलाय. यशच्या बॅटमधून आला ह्या दमदार षटकार. काय क्लास फटका खेळला. आणि जो उल्लेख केला होता की यश पाटील यांच्याबद्दल ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे आणि त्याच प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली. दीपेशच्या विरुद्ध आक्रमण चढवलंय पहिल्याच बॉलवरती. वा भाई वा. पलटी फटका, नशिबाची साथ बॅटरकडे होती. चांगला बॉल इथे मात्र दीपेशने हाताळलाय. कमबॅक चांगलं केलंय. वा. टेट फॉर टेट षटकार ठोकला. त्यानंतर मात्र एक अतिशय अप्रतिम चेंडू टाकला गेला, त्यावर मात्र बॅटर झालाय बीट. रॉक ऑफ टेमगर म्हणून ज्याची ओळख आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर, श्यामनं हा बॅटर नॉन स्ट्राईकला आहे. एकूण जर विचार केला आपण दोन्ही चांगले तुल्यबल्ल संघ आहेत आणि एक टफ फाईट पाहायला मिळेल. थोडंसं किंचित बदल पाहतोय आपण शतक्षणमध्ये, कारण की माहिती आहे की यश पाटील रिव्हर्स सुद्धा अटेंड करतोय हा शॉट. त्यासाठी एक बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक शतषक लावण्यात आलाय. दीपेश हा बॉल मात्र पाहतोय टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर वळतोय. पंच आमच्याकडे निश्चित वळत आहेत आणि या दोन्ही समांतर रेषेत धावा मिळतात. त्या अवांतर वाईटच्या स्वरूपात आली एक धाव आणि टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सकते ती बिनबाद 7. पॅक क्राऊड. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडचा हा ऐतिहासिक मैदान. हा कडक फटका आहे, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. कडक आहे, कडक. दीपेश नाईक यांचा पहिलं षटक पाहतोय आपण. मागं ठरताना काय प्रतिहल्ला चढवलंय
अप्रतिम क्वालिटीची बॅटिंग यश पाटील करतोय आणि क्वालिटीचा हा खेळाडू टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय सातत्याने आपण. दीपेश पुढचा बॉल पलटी फटका, परत एकदा चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. जेव्हा तुम्ही या सरळ बॅटनी क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करता हे फटके खेळण्याची आवश्यकता आहे का, पण जरतरला मतो नाही. ज्या प्रकारे तिच्या मनात तो फटका खेळण्याचा प्रयत्न केल्या गेलं आणि दुसऱ्या वेळेस मात्र सुद्धा बीट झालाय आणि जो त्या पहिले पुलचा फटका खेळला होता आणि निश्चित पुलचा फटका जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा मात्र नो डाऊट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर जर पाहिला आपण हिटमॅन रोहित शर्मा, त्यानंतर रिकी पॉन्टिंग ग्रेट शॉट खेळतात. चांगला बॉल स्ट्रोक चेक करते, छोट्या बॅटचा वापर पुश केलाय पाहतोय पण मिड ऑफला चेंडू येईपर्यंत मात्र संधी निर्माण होती स्ट्राईक रोटेट करण्याची आणि या एका रनची टीमची धावसंख्या पुढे सरते ती 14 धावा. व्यक्तिगत 5 बॉलचा सामना केलाय, 13 धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि त्यामध्ये जर पाहिला आपण अल्पेश दादा तर 2 चांगले षटकार यशच्या बॅटमधून निघालाय. आता मात्र रॉक ऑफ टेमगर का म्हटलं जाते आणि या खेळाडूबाबत एकच बोलायचं आहे, लयमध्ये जर आला तर धावेचा महापूर येईल यात कुठली शंका नाही आहे. पाहूया आपण श्यामसाठी शतक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं या बॉलवरती जर विचार केला आपण कुठल्या प्रकारे पॉईंट नाही आहे आणि सगळे खेळाडू डीपवर उभे आहेत पाहतोय आपण. श्याम पहिलाच बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. हा पहिलाच बॉल होता, ओळखलाय परखलाय, छोट्या बॅटचा वापर थोडासा सफल झाला होता. एंड टाईमला मात्र फक्त बॉलला टर्न केलंय. स्क्वेअर लेगकडे पाहतोय आपण, एक सिंगल घेतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण अल्पेश दादा तर मी तर म्हणेन की चांगली सुरुवात, नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर पाहतोय आपण नाना स्पोर्ट टेमगर या टीमची दमदार सुरुवात. खूप मोठी चर्चा होताना पाहतोय आपण, जास्त चर्चा करू नका आपण कारण की वेळेला महत्त्व द्या. ही टुर्नामेंट आपली आहे की आपण आज सुद्धा जास्त सामने कव्हरेज करायचे आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल आयोजक कमिटी जेवढे पण मेंबर आहेत सोपं नाही आहे कारण की जेव्हा तुम्ही कुठलाही कार्यक्रम हातात घेता मित्रांनो तुम्हाला 1 किंवा 2 महिन्यापासून पूर्वतयारी करावी लागते आणि तब्बल पाहतोय की आपण 10 बाईक आपल्या डोळ्यासमोर आहे आणि कुठलाच संघ कुठल्या बाईकवर बसले येणारा हे उद्याचा शेवटचा दिवस आपल्याला सांगेल. चला विनंती असेल की आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका, लगेच आपण सगळ्याला सुरुवात करायची आहे. सातत्याने या मैदानावर जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात आमचे गोकुळदादा नो डाऊट नामवंत असे पंच आहे. पण जर विचार केला आपण ऑल ठाणे जिल्ह्यामध्ये आहे नावाचा ठसा उमटवला आहे. पण खऱ्या अर्थाने मी तर कौतुक करेन परेश महाजन यांच्या बाबतीत एकच सांगेल की जेव्हा 40+ टीममधून तो खेळतोय ना अप्रतिम लय भारी आणि कारिवली गावाचा विध्वंसक बॅटरला कोण विसरणार. संजय पाटील नो डाऊट ज्या प्रकारे तो खेळ खेळतोय असं वाटते की यंग पोरासोबत जरी तो खेळला तरी तो चमकदार कामगिरी करू शकेल. चर्चा होतच राहणार आहे पाहतोय आपण. आणि भादवाड गावाची A1 जोडी क्रिकेटच्या माध्यमातून मी हेच उल्लेख करतोय. करेश आणि बाळातरे ही ग्रेट जोडी आहे. त्याप्रमाणे A1 जोडी आहे त्याप्रमाणे A1 क्वालिटीचा क्रिकेट त्यांच्या जवळ आहे आणि कित्येक वेळा त्यांनी सिद्धसुद्धा केलेलं आहे. गोलंदाजीचं मध्ये पाहतोय की आपण क्रमांक 2चं षटक अजय आलाय. स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी या टोकाकडनं आपल्या घरच्याच मैदानावर हा फटका क्लास आहे. रॉक ऑफ टेमगर का म्हणतात. श्यामच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार. आतापर्यंत जर विचार केला आपण तर 7 बॉलचा खेळ झालाय आणि 7 बॉलमध्ये 3 दमदार क्वालिटीचे षटकार आलेले आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुढचा बॉल अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फटलाय बॅक टू द बॉलर आणि इथं मात्र चांगला झेल कंप्लीट केलंय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र प्राप्त करून होते गोलंदाज अजय नाईक. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भादवड टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. असं वाटलं होतं की दोन्ही बॅटरला खूप छान बॅटिंग करतात पण इथे मात्र अजय नाईक यांनी ब्रेक
थ्रो मिळून दिले टीमला आणि तो मोठा विकेट प्राप्त झालाय. श्याम मात्र निराजनक स्थितीमध्ये परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. एक चांगली सुरुवात धावफलकावर पाहतोय आपण. 21 धावाची भागीदारी करून परतीचा प्रवास केलाय. आता मात्र क्रमांक 3 वर नवीन बॅटर आलाय खेळपट्टीवर पाहतोय आपण. किसन मात्र हे पाहू शकता आमचे फुल एन्जॉय करताना आमचे काही आणि पाहतोय की आपण कुठेतरी गेले चेंडे भाई फुल एन्जॉय करताना. वाह वाह, एक ही मुस्कान पे 1000 रुपये दा, यही तो क्रिकेट है हमारा. टेमगरपाडा भादोड का जबरदस्त. आणि इथं मात्र मुंबई इंडियन्सचा फॅन सुद्धा पाहतोय आपण. वळूया मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर अजून एक हम है बेमिसाल हा क्रिकेटर. इनके आंखों में वो जादू है, वो है किसन है. सोडून दिलंय, माहिती आहे की लाईन चुकीची आहे. विकेटचा खुराक प्राप्त झाल्यानंतर मनोदर हे वाढतोय पण इथे मात्र चुकी करतोय गोलंदाज अजय. अतिरिक्त बॉल टाकतोय. वाईटच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण धावफलकावरती 22. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. अजून तीच क्रिया करावी लागेल पंचाला. बॅक टू द बॅक का दुसरा अतिरिक्त बॉल टाकलाय वाईटच्या स्वरूपात. एक धाव थांबवणं गरजेचं पण वाढवते बॉलर. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती. इथं मात्र पाहतोय आपण 23 धावा. सज्ज होताना परत एकदा यावेळेस पत्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. परफेक्ट टायमिंग नाहीये, प्लेसमेंट नाहीये पण तरी पण एक सिंगल इथे मात्र किशन प्राप्त करेल. खातं उघडतंय आपलं स्वतःचं. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती. एक बाद धावफलकावर धावा आहे त्या 24. चांगलं षटक अजय नाईक यांचा पत्ता आपण. पहिल्याच बॉलवरती श्याम यांनी षटका ठोकला होता, त्यांना मात्र काय कमबॅक केलंय अप्रतिम. वापसी करताना अजय हा बॉलर पाहतोय आपण. आता मात्र यश पाटील स्ट्राईकला असेल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार निघालेले आहेत. हा बॉल चांगला पाहतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर. फक्त बचाव पद्धतीनं चेंडूला पुश केलाय बॅक टू द बॉलर. कुठली धाव नाही आहे. दिमागाचा वापर जास्त करताना पाहतोय गोलंदाज अजय याला. पुढचा बॉल त्या एंडकडनं राईट नंबर द विकेट. जबरदस्त कामगिरी करताना बॉलर. पलटी फटका परत एकदा तिसऱ्या वेळेस मात्र चुकी करतो आणि 3 डॉट 3 फटके खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये यश याला मात्र यश आलं नाहीये. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे ती 24. अजय नाईक परत एकदा. आतापर्यंत पहिला आपण 9 धावा खर्च करतोय. हा बॉल काय खेळला या बॉलवरती. वेगवान हा लोअर फुल टॉस बॉल होता. संधी दडवली आहे. असं वाटलं होतं की मोठा फटका खेळेल आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती झाली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण नाना स्पोर्ट टेमगर या टीमची धावसंख्या 24. एका गडीच्या मोबदल्यामध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय जयदुर्गा बी टेमगरपाडा या टीमला गोलंदाज अजय नाईक यांनी. यस आयोजक कमिटीमध्ये जे महत्त्वाचं विभाग आहे, महत्त्वपूर्ण आयोजक आमचे रंगनाथ तरे दादा, आपलं पण स्वागत आहे. तर आपण एक स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. तिथे मात्र सज्जेत आमचे समालोचक ओरटूद काका मात्रे. तर या ठिकाणी सत्कार केलेले तुकारामजी तरे सर या ठिकाणी काही क्षणापूर्वी या ठिकाणी या स्पर्धेसाठी योगदान देण्यासाठी इथे आलेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्मानी विपुलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करूया. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी आलात, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आयोजक कमिटीचे काका आहेत, अर्थात त्यांना सन्मानित केलं जात आहे. तुकारामजी बाळू तरे सर या ठिकाणी आपण पाहतात. अर्थातच एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पण पाहायला मिळालं. सरांचा हार्दिक स्वागत.
तर अतिथी कक्षामधून पुन्हा एकदा आपण जाऊया समर्जन कक्षामध्ये. आमचे समालोचक सुनील पवार सरांचा आवाज आपण ऐकूया. काय क्लास फटका, अप्रतिम. पहिल्याच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 30. अतिशय क्लास फटका किसन मात्रेच्या बॅटमधून गोले केला होता. जिनकी आंखों में मोहब्बत है ओ हे किसन. सज्ज होताना बॉलर प्रत्येकदा वापसी करावी लागेल. समोर डेंजरस ऑलराऊंडर किसन. अजून एक केडी के कडक 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 आलाय हा दमदार षटकार. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आल्या पावली मात्र सिंगलनी खातं उघडलं होतं. त्यानंतर मात्र आक्रमण चढवलंय, प्रति हल्ला चढवले. बॉलर पाहतोय पण बाळू जोशीच्या विरुद्ध काय भन्नाट बॅटिंग करताना 2 लागोपाठ षटकार आले. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र खूप वेगात पुढे सरकते ती 36 धावा. षटक क्रमांक जर पहिले आपण 30 प्रगतीपथावर आहे. आणि येथून मात्र जर 60च्या आतमध्ये रोखायचं असेल तर या जोडीला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आणि हे परतीचा प्रवास करण्यासाठी कोण भाग पाडेल, कुठला बॉलर येईल आणि दोन्ही बॅटरला बाद करेल. राऊंड द विकेट पाठलांग केला होता बॉलचा. ड्राईव्ह केले कव्हरकडे डीपमध्ये आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. स्वतःवर नाखुश असेल इथं मात्र किसन. ज्या प्रकारे फटका खेळला होता एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 37 एका गडेच्या मोबदल्यामध्ये. आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण टेनिस क्रिकेटचा जादूगर का म्हटल्या जाते कैलास नाईक यांचं शुभ आगमन झालंय कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना गोलंदाज चांगला अटॅक. आता मात्र यावेळेस पाहता स्लॉक स्वीपचा चांगला देखना फटका पाहतोय आपण. उंची आणि लांबी दोन्ही गोष्टीचा मिलाप झालाय. स्क्वेअरच्या वर्तुळाला आहे टावरिंग षटकार. अतिशय क्लास फटका षटकार आलाय अजून एक. आणि आता मात्र निश्चित धावेचा वेग वाढतोय जास्त. काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन यश पाटीलच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमधून निघणारा पाहतोय आपण 30 षटकार आणि एकच सिंगल आली आहे आणि डॉट सुद्धा जास्त घेतलेले आहेत. धावसंख्या 43. पुढचा बॉल अजून एक क्लास फटका आहे पण बॅकवर्ड स्कोर एक कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल यश पाटील कंप्लीट करेल. हे पाहू शकता आमचे सर्व क्रिकेट प्रेमी पाहतोय आपण. एक चिमुकला सुद्धा आहे तर ब्लॅक टी शर्टवर परिधान करून क्या बात आहे. मागडे षटक प्रगतीपथावर. हा फटका कॉमेंट्री बॉक्स कडे येईल की मात्र हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चांगला झेल कंप्लीट केलंय पाहतोय आपण. अजय नाईक. एका क्षणी वाटलं की चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे येईल. उंची जास्त मिळाली, लांबी कमी आहे आणि तोपर्यंत वेळ होती. पूर्व अनुमान घेऊन चेंडूवर गेलाय आणि आपल्या दोन्ही हाताच्या सुरक्षित जोडीमध्ये चेंडूला सामावून घेतलाय. धक्का बसलाय मोठा. नानास्पोर्ट टेमगर या टीमला. धावसंख्या 44 पाहतोय आपण 2 बाद. आता मात्र नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना की टीमचे कॅप्टन आहेत तेजस चौधरी आलाय बॅटिंग करण्यासाठी.
षटक झालंय समाप्त पाहतोय आपण. तिन्ही षटकाची समाप्ती. नानास्फोट टेमगर या टीमची धावसंख्या 44, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय नाईक याला मात्र कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे. स्वर्गीय नाईक गॅलरी अँड या टोकाकडनं हे पाहू शकता आपण. स्वीट फेस ऑफ टेमगरपाडा. एक मोठं नाव दर्शन नाईक क्षेत्ररक्षण करताना थर्डमॅन सर्कलवर. आणि याचबरोबर मात्र आल्या पावली ज्या प्रकारे परिवर्तन केलं नाही बॉलिंगमध्ये, फसवलंय बॅटची कड आणि चांगलं विकेट किपिंगनी झेल टिपले. शंकर गुळींनी तो झेल कंप्लीट केले. निराजनक स्थितीमध्ये आता मात्र परतीचा प्रवास करताना यश पाटीलला पाहतोय. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येथील पाहुणे बरेच खेळाडू, येथील सारे मान्यवर. आज बड्डे बॉय पाहतोय आपण. जयदुर्गा बी टेमगरपाडाचा विकेट किपर शंकर, तुला सर्वप्रथम कॉमेंट्री बॉक्स संपर्क पॅनल कडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन बॅटर आलाय खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र भूषण आलाय. चांगली सुरुवात पाहतोय आपण. ज्या प्रकारे मारा करतोय अजय. चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. काय बॉल आहे, काय बॉल आहे. विकेट प्राप्त झाल्यानंतर मात्र मनोधरे वाढले. विकेटचा खुराक मिळाल्यानंतर मनोधरे वाढले. जबरदस्त परफेक्ट वाईड यॉर्कर. वाह वाह वाह. कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं या बॉलवरती बॅटर जवळ. काय सुपरहिट बॉलिंग अटॅक. असं वाटलं होतं की 70 पर्यंत मजल मारेल काय, पण आता मात्र 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करताना बॉलर अजय नाईक याला पाहतोय आपण. सफळ झाले. बॉडी लॉंगीत जवळ कोणा बॉल परत टाकलाय. त्या दरम्यान मात्र मिडविकेटकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. अतिशय वेगात थ्रो येतोय आणि चांगला बॅकअप पाहायला मिळालं. फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 45 धावा धावपलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुपरहिट बॉलिंग पाहतोय आपण. आपल्या कोट्यातलं शेवटचे षटक अजय नाईक हाताळतोय आणि 2 चांगली बहुमूल्य विकेट प्राप्त झालेले आहेत. चला यानंतर दोन्ही टीमची कॅप्टन टॉससाठी आपण सज्ज राहायचे आहे. हा फटका चुकीचा आहे आणि बड्डे बॉयच्या हातात चेंडू जाऊन विसावलंय. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. चांगला बॉलिंग अटॅक. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येथील पाहुणे बरेच धन्यवाद खेळाडू, विजय दीपेश. येथील सारे मान्यवर. अतिशय सुंदर आवाज पोहोचवण्याचं काम करताना पाहतोय सातत्याने. आणि आमचे खास निकटवर्तीय मित्र सुद्धा आहेत डीजे दीपेशच्या माध्यमातून. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ही इनिंग समाप्त झाल्याच्या पहिले टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. स्वराज्य स्पोर्ट कशेली, आई सप्तशृंगी, काजबी 11 खरिवली टीमचा संगणक आपण या लगेच टॉससाठी यायचे विनंती असेल. हे पाहू शकता आमच्या आयोजक कमिटीचे खास मेंबर ज्यांच्या माध्यमातून आपण हे BTPL आणि सचिन भाऊ तरे, आदरणीय योगेश गुळवी दादांना सुद्धा पाहू शकता आपण. आदरणीय रंगनाथ तरे दादांना सुद्धा पाहू शकता. प्रदीप करसन तरे दादांना पाहू शकता. रितेश नाईक आणि मला वाटतं की बिपिन सुद्धा फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. हिरामण पाटील दादांना सुद्धा पाहू शकता. आणि याचबरोबर ऑल मान्यवर. शाळस पात्र. हा बॉल चांगला होता, चांगला बॉल. काय षटक हाताळतो इथे. मात्र जर विचार केला आपण विश्लेषण करूया षटकातलं ज्या प्रकारे षटक हाताळलं गेलं. पहिल्या बॉलवरती विकेट, डॉट, सिंगल विकेट, सुपरहिट बॉलिंग अटॅक. पूर्णपणे आता मात्र कमबॅक केलंय पाहतोय आपण. जयदुर्गा बी टेमगरपाडा टीमचं चांगलं बॉलिंग अटॅक या षटकामध्ये पाहतोय आपण. फुल टॉसरा फटका हवेत आहे पण निघून जाईल. स्कोर लेगच्या वरतून आलाय हा षटकार. शेवटच्या बॉलवरती ललितच्या बॅटमधून देखना हा फटका आलाय आणि संपूर्ण षटकाचं विश्लेषण पाहिलं थोडंसं बिघडलंय. शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय विश्लेषण पाहिलं होतं आपण.
विकेट, त्यानंतर डॉट, सिंगल, विकेट, डॉट आणि शेवटी मात्र अंतिम बॉलवरती एक धमाका पाहिला आपण ललितच्या बॅटमधून षटकार. आणि षटकारी मात्र धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र धावपलकावरती पाहतोय आपण 50 धावाचा पल्ला पार केला, 51 धावा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. चला वेळेचं बाण ठेवायचे, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. जयदुर्गा बी या टेमगरपाडा टीमचा संगणक हे आयोजन आपलं आहे आणि आपल्याला वेळ वाचवायची आहे. यानंतर दोन्ही टीम खरिवली टीमचा संगणक आणि कशिली टीमचा संगणक त्याला टॉससाठी आपण सज्ज राहायचे आहे. मला वाटते की एक षटकाराची हॅट्रिक ज्या बॅटरनी केली होती. छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण डीजे. तर 4 षटकाची समाप्ती झाली आहे. धावपलकावर 51 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये जर पहिला आपण प्रत्येकाला चढवला होता, खास करून आक्रमण केलं होतं यश पाटील आणि त्यानंतर मात्र एक षटकार श्याम चौधरीच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं किसन मात्रेला असं वाटलं होतं की शेड झालं आहे. 2 बॅक टू द बॅक दमदार षटकार. सौराष्ट्र स्पोर्ट कशिली टीमचा संगणक आणि करिवली टीमचा संगणक विनंतीशील की आपण वेळेला महत्त्व द्या आणि जो नियम आहे या स्पर्धेचा त्या नियमाचं आपण पालन करायचं आहे. इनिंग समाप्त होण्याच्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. शेवटचे षटक टाकण्यासाठी प्रतीक आलं आहे. प्रतीक सर्व थांबवायचं आहे. आम्ही हेच उल्लेख करतोय की स्पर्धा आपली आहे आणि वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आज हे असं पाहतोय की आपण काका मात्रे फक्त नाव ऐकलं होतं आणि यूट्यूबला सुद्धा आवाज ऐकलं होतं पण प्रत्यक्ष दर्शन झालंय. तर प्रतीक गोरे आले अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर बॅटर पाहतोय आपण. चांगली बॅटिंग करावी लागली इथून मात्र निश्चित. भूषणकडे स्ट्राईक आहे. येणारे 6 बॉल आणि कितपत पल्ला पार करेल इथं मात्र पाहायचं आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. अप्रतिम फटका सजवलाय, बनवलाय, चेंडूला पाठवलाय. वाईडीस मिडविकेट च्या वर तोंड षटकार. सारे मान्यवर येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. काय क्लास फटका होता पाहतोय आपण. जवळपास वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॉलरने केला होता. त्यामध्ये लोअर फुल टॉस झाला आणि त्याला कनेक्ट केलंय बॅटवर आणि अप्रतिम मिलन झालंय बॉल आणि बॅटचं आणि अप्रतिम फटका वसूल केलाय. प्रतीकच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या 57. खूप मोठी चर्चा झाली आहे विकेट किपर आणि बॉलरमध्ये. त्या प्रकारे इथे मात्र मारा करेल काय प्रतीक. आता मात्र पाहतोय परत सज्ज होताना बॉलिंग करण्यासाठी आर के पाटील स्टँड या टोकाकडनं मारा करतोय. अजून एक लोअर फुल टॉस होता. यावेळेस पाहता चांगला प्रयत्न नाही आहे. कनेक्ट व्यवस्थित करता आला नाही आहे. निराश असेल तिथं मात्र बॅटर भूषण स्वतःहून नाखुश असेल. संधी निर्माण झाली होती. तो बॉल तसा होता पण आता मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या 58. षटकार दिल्यानंतर मात्र छान वापशी करतोय गोलंदाज प्रतीक गोरे. पाहतोय आपण यावेळेस पाहता खेळण्यासाठी बॅटर ललित ज्यांनी 2 बॉलचा सामना केला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सज्ज होताना बॉलर प्रतीक. समोर बॅटर पाहतोय आपण ललित. हो चांगला बॉल. बॅक टू द बॉलर. धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. रनआउट होतोय बॅटर. क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटच्या या स्पर्धेला आयोजन या शहराला
धावसंख्या जर पहिली आपण 58 धावा आहेत 5 बाद चांगलं षटक प्रतीक पहिल्या बॉलवरती षटकार त्याचा मात्र कमबॅक केलंय जबरदस्त बॉलिंग अटॅक या बॉलवरती हा धमाका पाहतोय आपण चांगला प्रहार पाहायला मिळालाय परत एकदा वाईडिस मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा उतुंग षटकार भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय अतिशय क्लास फटका परफेक्ट लाईन ओळखली आणि या बॉलला स्विंग केले पाहू शकता उंची जास्त लांबी सुद्धा जास्त आणि एक आकाशी षटकार आलाय जबरदस्त काय आक्रमण करतोय भूषण इज अ डेंजरस कस्टमर पाहतोय आपण सध्या तरी 5 बॉलवरती 14 धावसंख्येवर बॅटिंग करताना आतापर्यंत जर पहिला आपण 9 षटकार या इनिंगमध्ये पाहतोय आणि धावसंख्या जर पहिली आपण 64 पुढे येऊन हा फटका चांगला परफेक्ट टायमिंग नाही आहे शॉर्ट कव्हरकडे चेंडू जातोय दुसऱ्या ओघणीचा प्रयत्न धोका निर्माण झालाय आणि थ्रो व्यवस्थित आला नाही आहे आणि अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 66 धावा जर विचार केला पण अल्पेश दादा तर आतापर्यंत 9 षटकार आणि मला वाटतं की षटकारामध्ये जास्तीत जास्त डील केलंय आतापर्यंत भादवड बी धमाका पाहतोय आपण मॅन ऑफ द चेअर ट्रॉफ्या यावेळेस पाहता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परफेक्ट टायमिंग नाहीये चेंडू मात्र आता अडवल्या गेलं आणि 2 की मात्र 3 2 धावा कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण धावबाद अशा तऱ्हेनं इथं मात्र पाहतोय की आपण इनिंग समाप्तीचा इशारा सुद्धा आलाय 5 षटकाची समाप्ती धावपलकावरती धावा पाहतोय आपण 68 आणि 69 धावाचं टार्गेट उभं केलंय नाना स्पोर्ट टेमगर या टीमने जयदुर्गा बी टेमगरपाडा टीमच्या विरुद्ध तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि कॉमेंटेटर पाहतोय आपण रायगड अलिबाग विभागातला एक बुलंद आवाज ओर टू द टॉस बॉक्स काका मात्रे धन्यवाद सुनील पवार सर तर सन्माननीय नारायणजी तरे सर यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामना इथे आपण पाहणार आहोत नाणेफेक केली जाईल स्वराज कशेळी विरुद्ध आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली या 2 संघात ही नाणेफेक आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया एका बाजूला आपण पाहतात ते भादवड बी दुसऱ्या बाजूला आपण पाहणार ते BTPL तर नारायणजी तरे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक इथे संपन्न होईल दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि पाहूया आणि योगीशजी गुळवी सर देखील या ठिकाणी उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते तर नाणेफेक दोन्ही संघांना शुभेच्छा आणि इथे भादवड बी अर्थात नाणेफेक या ठिकाणी आम्ही पाहिले ते अर्थातच पाहतात ते अर्थातच कुठल्या टीमने तर इथे नाणेफेक जिंकल्याबद्दल हे पारितोषिक दिलं जाते कशेळी संघ स्वराज कशेळी संघाने नाणेफेक जिंकले प्रथम आपण काय घेत आहे फील्ड फर्स्ट नेहमी आपण पाहता की नाणेफेक जिंकले आपण प्रथम क्षेत्ररक्षण प्रत्येक संघ करत असतो याचं काहीतरी तांत्रिक कारण असेल नक्कीच समोरच्या संघावर कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू तर ही नाणेफेक जिंकून आपण आई सप्तशृंगी काशवी 11 खारिवली या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल मगाशी एक अर्धशतक देखील आपण पाहिलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं तर अशा प्रकारे जी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्यासाठी आपल्या गोलंदाजांना निश्चितच या ठिकाणी यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करणं अतिशय आवश्यक असं म्हटलं जातं तर अशा प्रकारचे कोणते गोलंदाज आपल्या संघामध्ये आहेत जे यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करू शकतील नक्कीच आमची बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे आणि सर्व गोलंदाज चांगले प्रयत्न करतील आणि या शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल काय सांगाल नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आहे आणि ग्राउंडसुद्धा चांगलं आहे सो खेळायला सुद्धा मजा येईल आम्हाला पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया यानंतर माझ्यासोबत आई सप्तशृंगी काशवी 11 या संघाचे संघनायक आपल्या वाटेला या ठिकाणी आपण पाहता ती फलंदाजी येते
आणि या फलनीच्या माध्यमातून तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की किती धावा तुम्ही धावपलकर नोंदवाल? जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण निश्चितच एक समाधानकारक असं उत्तर दिलं की जास्तीत जास्त धावा नोंदवण्याचा प्रयत्न कराल. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे. हरकत नाही, तुम्हाला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. धन्यवाद. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या सलामीचे बॅटर लगेच पाठवायचे आहेत. 69 धावांचं आव्हान उभं केलंय पाहतोय आपण जयदुर्गा बी टेमगरपाडा या टीमच्या विरुद्ध. आणि प्रत्यक्षात सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तर आपण ऐकूया प्रत्येक एकदा कॉमेंट्री बॉक्समधून व्हाईस ऑफ रायगड अलिबागचा एक बुलंद आवाज, काका म्हात्रे यांचा सुमधुर असा आवाज. तर मैदानाकडे आपण वळूया. 69 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जयदुर्गा टेमगरपाडा संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये. या ठिकाणी विशाल आणि मयूर डावाची सुरुवात करण्यासाठी इथे सज्ज होत आहेत. प्रतीकजी दिवेकर सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. प्रतीकजी दिवेकर सर यांना विनंती आहे. प्रतीक देवेकर यांना विनंती आहे. गुणलेखक अर्थातच स्कोरिंगसाठी आपण यायचं आहे, ही नम्र विनंती. वळी आपण मैदानाकडे. पहिले षटक घेऊन गोलंदाज यावेळी जयदीप. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतात बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. चांगला चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला, उंची आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाचा अंदाज मात्र या ठिकाणी चुकला. सलामी जोडी विशाल भोईर आणि मयूर जोशी ही जोडी मैदानामध्ये आहे. डावाची सुरुवात करते. 69 धावांचं लक्ष समोर आहे. दरम्यान यावी पुन्हा एकदा मात्र हा उजव्याशीच्या खूपच बाहेर चेंडू. स्वैरचा इशारा पंचांचा येतोय. एका धावेने खातेही ते उघडलं गेलं. ते अर्थातच आपण पाहतात यावी जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे. एक धावेने आपलं खातं या ठिकाणी उघडलं गेलं. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव इथे महत्त्वाची. वळतोय पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहिले. फलंदाजाला षटकार मारायचे आहेत परंतु इथे आपण पाहतात की पूर्णपणे बांधून ठेवले ते जयदीप याने. नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा 7-8 पर्यंत रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने आणि या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं जातं. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर इथे मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉनवरून आणि हा पहिला धक्का या ठिकाणी बसला. फलंदाज मैदानातून बाहेर. पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतलाय. बाद होते फलंदाज विशाल भोईर ज्याने 2 चेंडूंचा सामना केला. मात्र फटका या ठिकाणी अतिशय अपुरा ठरला कारण उंच फटका खेळायचा होता. इथे लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक तयारीत होता. त्यांनी मात्र सुंदर झेल इथे घेतला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज अजय नाईक मैदानामध्ये येतोय. तिसरा क्रमांकाचा फलंदाज अर्थात तिसरा क्रमांकाचा फलंदाज. काली त्याचा मी उल्लेख केला होता. एक नक्कीच एक चांगले फलंदाज ज्याला म्हणलं जातं. अजितजी वाडेकर, दिलीपजी वेंगसरकर, त्यानंतर राहुल द्रविड, सौरभ गांगुली यांसारखे फलंदाज आपण या ठिकाणी पाहिले ज्यांनी तिसरा क्रमांकावर येत भारतीय संघाचं नाव मोठं केलं. असे खेळाडू या तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज पाहायला मिळतात. या ठिकाणी अजय नाईक आहे तिसऱ्या क्रमांकावर. विशाल भोईर बाद झाले. मयूर जोशी मैदानामध्ये आहे आणि अजय यावेळी खेळण्यासाठी तयार असेल. जयदीप पुन्हा पुढचा चेंडू. फुलटॉस होता. लोअर फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला या ठिकाणी भिरकावला आहे. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं जातं.
इथे लॉंगॉनला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. अजय नाईकचा एक चांगला फटका पाहिला. लोअर फुलटॉस चेंडू इथे पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की फुलटॉस चेंडू आखूड टप्प्याचे चेंडू जेव्हा इथे मिळतात तेव्हा फलंदाज निश्चितच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, ताकदीचा वापर करतात आणि तेच काम केलं अजय नाईकने. 7 धावात आपलं कावर. यावेळी पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक यावेळी येतोय झेलच्या खाली आणि अर्थातच मिडानला या ठिकाणी हा झेल घेतला गेला. आणखीन एक धक्का बसला. 2 फलंदाज या ठिकाणी आत्तापर्यंत मैदान गमावले आणि बाद होते फलंदाज. या ठिकाणी मात्र अजय नाईक ज्याने एक षटकार मारला होता, दुसरा प्रयत्न त्याचा होता आणि फलंदाज या ठिकाणी मात्र मैदान परतला. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं. आमच्या 10 ग्रुपचा आमच्या 10 ग्रुपचा सकाळी लावलंय भरभरून भरपाडा गावाच्या या ग्रामस्थांचं. गावाच्या या ग्रामस्थांचा गावाच्या या ग्रामस्थांचा आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. प्रतीक दिवेकर सर या ठिकाणी माझ्यासोबत गुणलेखनाची भूमिका निभावतात. आपण पाहिलं ते अल्पेश गायकवाड पिंपळास गावाचे रहिवासी, ज्याने अतिशय चांगलं गुणलेखन इथे केलं. आणि जितकं चांगलं गुणलेखन तितकं अर्थातच समालोचन देखील चांगलं मिळतं, कारण अचूक माहिती आमच्या लाडका मायबाप प्रेक्षकांपर्यंत जाण्याचं निश्चित आम्ही प्रयत्न करतो. नवीन फलंदाज प्रतीक गोरे या ठिकाणी मैदानात येतोय. धावफलका धावा आल्यात 2 गडी बाद 7. डावखरा फलंदाज आहे आणि यावेळी गोलंदाज जयदीप. पंचांच्या उजवीकडून यावेळी चेंडू फेकला होता, कट करण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळाली. शॉट थर्डमॅनला चेंडू जातोय आणि तो पण 1 धाव प्रतीक आपल्या गोरे आपल्या खात्यात नोंदवतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. धावफलकार धावा येतात त्या 8. 2 गडी बाद 8 धावा धावफलकार आल्यात. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. या षटकात धावा 8 खर्च केल्यात. 2 फलंदाज बाद करण्यात फलंदाजाने तर मदत इथे पाहायला मिळालं. तब्बल आपण पाहिलं तर या ठिकाणी 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 8 धावा धावफलकार आल्यात. म्हणजे येणारं समीकरण या ठिकाणी बनते 61 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. अर्थातच 4 षटकं आणि 4 षटकाचा विचार केला तर 15.25ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आहे. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि दुसरं षटक घेऊन या ठिकाणी अर्थातच नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा गोलंदाज तेजस चौधरी यावेळी गोलसाठी येतो आहे. आज आपण पाहिलं समालोचन कक्षामध्ये अर्थात दर्शन नाईक सर, त्याचबरोबर यवतमाळचा गोड आवाज सुनील पवार सर यांचा आपण ऐकलात. एक अतिशय चांगलं योगदान दोन्ही समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतो आहे आणि 15.25च्या सरासरी आता धावांची गरज आहे. डावखर पण समोर आहे. यावेळी मात्र प्रतीक गोरे आणि समोर फलंदाज गोलंदाज यावेळी मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी अतिथी या यांकडून गोलसाठी तेजस चौधरी. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग इथे तैनात आहे. पहिला चेंडू पंचांकडे अपील पायचीचं, म्हणजे अपील मात्र पंचांनी फेटाळलं. चेंडू आपण या ठिकाणी पाहतात तो अर्थात गोलंदाज स्वतः जाऊन चेंडूला पकडतोय. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान. क्रिकेटमध्ये धावा येणे महत्त्वाच्या, धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही हे नेहमी आपण पाहिलं, कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट असं ज्याचं वर्णन आपण नेहमी करतो. राज्यकर्ते ज्याप्रमाणे रंग बदलतात तसंच क्रिकेट रंग बदलतो. आणि म्हणून आपण जर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर क्रिकेट अर्थात क्रिकेटची पंढरी अनेक क्रिकेट स्पर्धा भिवंडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आणखीन एक मोठा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यती. मैदानाकडे ओढूया. 9 धावा धावफलकावर. पुढील चेंडूसाठी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहणार आहोत आपण इथे नेमकं काय घडलं की फलंदाजाचं मात्र बैठा खेळ खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचं वेध इथे घेतला गेला आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला गेला, तो अर्थात जय दुर्गा टेमघर पाडा संघाला. पहा आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता ज्या पद्धतीने पाहिलं होतं. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो थोडा उजवीकडे सरकला
आणि यष्टी मात्र या ठिकाणी चेंडूच्या तावडीत सापडले आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज गमावलाय. नाजूक अवस्था ज्याला म्हणलं जातं, कारण असं म्हणतात की बुडती नौका पैदल येण्याची का नावाडीची नावख्याची गरज आहे असं नेहमी आपण म्हणतात. कारण डहाणू ते अगदी आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्गातल्या बांदा या गावापर्यंत 721 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि इथे अनेक कोळी बांधवांची गावं इथे वसलेली आपण पाहायला मिळतात. मच्छीमारी हे त्यांचं मोठं व्यवसाय ते पाहायला मिळतं. या भागाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला आगरी समाज या ठिकाणी पाहिलेला आगर पिकवणारे मिठाची आगर पिकवणारे शेतकरी म्हणून ज्यांचा उल्लेख नेहमी केला तर वळी आपण मैदानाकडे यावी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतले आणि स्क्वेअर लेग वर येतोय एक गगनभेदी गगनचंबी षटकार 6 धावांसाठी. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. दीपेश नाईकच्या बॅटमधून आलेला हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान इथे मिळते. तर एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात धावा आल्या त्या 3 गडी बाद 15. तेजस चौधरी गोलंदाज आहे. यावी पंचांच्या डावीकडून उजव्या पुन्हा एकदा गोलंच्या बाजूने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल, चेंडूची फेकी गोलंच्या दिशेने करतोय आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. 69 धावांचा लक्षाचा पाठलाग जयदुर्गा टेमघरपाडा संघ करतोय. 3 बाद 16 धावा धावफलकावर आल्यात. प्रत्येक 2 चेंडूत 1 धावीचे योगदान. दीपेश हा मात्र 2 चेंडूमध्ये 7 धावा नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी पाहायला मिळतं. तेजस चौधरी गोलंदाज एंड बदलतोय. पंचांच्या उजवीकडून यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी हा चेंडू डाव्या बाहेर सोयरीचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर. कारण आपण पाहतात जेव्हा डावकर फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करत असतो तेव्हा गोलंदाज बहुतेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं एंड बदलतात. इथे एंड मात्र गोलंदाज या ठिकाणी तेजस चौधरीने बदलला, पण त्याचा फायदा त्याला झाला नाही कारण डाव्या एष्टीच्या बाहेर या ठिकाणी चेंडू गेला आणि स्क्वेअरचा इशारा आला. 17 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेग क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन 1 धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान. संघाची धावसंख्या 1 वाढेल. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 18 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये दीपेश नाईक 7 या धावसंख्येवर खेळतो ज्याने 1 षटकाराचं योगदान दिलं. प्रतीक गोरे 2 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. विशाल भोईर बाद झाला 0 धावसंख्येवर. दरम्यान यावेळी मात्र चांगला चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निधा चेंडू सांगता इथे पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे आपण पाहतात 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. धावफलकावर धावा येतात त्या 18 आणि आता मात्र येणारी 3 षटकं अर्थात 51 धावांची गरज आहे. 18 चेंडू 51 धावा 3 षटकात जर आपण विचार केला तर आता प्रति षटक 17चं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. तेजस चौधरीचं गोलंचं पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं मागणी षटक इथे पाहायला मिळालं कारण त्याने 1 षटकार आला आहे. 1 चेंडू त्यांनी स्क्वेअर देखील फेकला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर निश्चितच थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात जयदीप यांनी मात्र 2 विकेट मिळवले. 2 फलंदाजांना बाद केलं आणि 8 धावा फक्त खर्च केल्या. समीकरण आपण पाहणार आहोत. अर्थात प्रति षटक 17ची सरासरी ते या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. षटक क्रमांक 30 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो अर्थातच नाना स्पोर्ट टेमघर संघाचा गोलंदाज यावेळी किसन म्हात्रे यावेळी येतोय. आज आपण पाहिलं तर रायगड जिल्हा कोकणाचा विचार केला तर आगरी कोळी बांधव त्याचबरोबर भंडारी समाज ब्राह्मण अशा अनेक जातींनी युक्त असं हा कोकण तुम्हाला पाहायला मिळतं आणि वेगळं निश्चितच योगदान कोकणाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एव्हा कोकणात येण्यासाठी एव्हा कोकण आपलाच असा असं नेहमी तिकडे आम्ही अर्थातच सिंधुदुर्गात समालोचन करताना हे शब्द डायलॉग ऐकायला मिळतात. तुम्ही अलिबागकडे आलात तर आम्ही नेहमी असं म्हणतो या अलिबाग आपलाच आहे निश्चित म्हणता येईल. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी गोलंदाज किसन म्हात्रे 3रे षटक घेऊन येतोय. 69 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातो. 3 गडी बाद 18 धावा आतापर्यंत पाहायला मिळाला त्या जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या. त्यामुळे चौकार आणि षटकारांची बरसात या ठिकाणी होणं आवश्यक आहे. पण एका चांगल्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करण्यामध्ये अर्थातच नाना स्पोर्ट टेमघर संघाच्या गोलंदाज खास करून जयदीप
यांनी चांगलं यश मिळालं. तेजस चौधरीने देखील चांगली गोलंदाजी केली कारण 10 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं. 3 गडी बाद 18 धावा धापलकर आहेत. किसन म्हात्रे गोलंदाज आहेत. अतिथी कशाच्या एंडकडून गोष्टी सज्ज होतात आणि समोर मात्र डावखरा फलंदाज प्रतीक गोरे 2 या धावसंख्येत खेळत असताना क्षेत्ररक्षण बदल केला आहे. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षण आलं आहे, शॉर्ट कव्हर आणलं गेलं आहे, शॉर्ट थर्डमॅन देखील पाहायला मिळालं आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षणाला आता डीप फाईन लेगला पाठवलं गेलं आहे. या दरम्यान पहिला चेंडू या षटकातला फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि अशा प्रकारच्या फुलटॉस चेंडूवर मोठे फटके निश्चित प्रत्येक फलंदाज मारतो आणि येतोय हा गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावा. 6 धावांचं योगदान प्रतीक गोरेला मिळालं. धावफलकात वाढ झाली. किसन म्हात्रे यांनी टाकलेला हा पहिला चेंडू याचा योग्य समाचार या ठिकाणी घेतला आणि बघता बघता धावा धावफलकर येऊन पोहोचल्या त्या 24च्या घरामध्ये. 24 धावा. नेहमी डावखरे फलंदाजांच्या बाबतीत नेहमी आम्ही म्हणत असतो की डावखरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज हे पाहायला मिळतात आणि तोच फायदा या ठिकाणी प्रत्येक गोरेने उचलला. 8 या वैयक्तिक धावसंख्येत खेळत असताना 3 बाद 24. किसन म्हात्रे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी चेंडूला खोदून काढलाय. काहीसा यॉर्करमध्ये चेंडू आपण पाहतात मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ओपन क्षेत्र येतोय. यष्टी रक्षा दिशेने चेंडूची फेकी केली आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलक इथे नोंदवली. प्रत्येक गोरीच्या धावसंख्येत एकनी बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि संघाची धावसंख्या पाव षटक अर्थात 25. 3 बाद 25. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. उजव्या हाताचा फलंदाज दीपेश नाईक खेळाडू सज्ज असेल, तो देखील 7 या धावसंख्येवर ज्याने 3 चेंडूचा सामना इथे केला आहे. गोलंदाज मात्र एंड न बदलता आपण पाहतात या ठिकाणी किसन मात्र गोलंदाजी सज्ज होतात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अतिथी कक्षाच्या एंडकडून जिथे 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातो. 25 धावा धावफलकर आल्यात म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र आपण पाहता चेंडूला स्वीप करायचा होता. इथे मात्र पाहिलं पायावर चेंडू आदळला, चेंडू गेला तो अर्थात जे शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे शेतशी चेंडूवर येईपर्यंत 1 धाव धावफलकात. 1 धावेचं योगदान 26 धावा धावफलकावर. 3 बाद 26. एकेरी दुहेरी धावांच्या माध्यमातून खरं तर धावाचं लक्ष इथे पूर्ण केलं जाईल का ते जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा डावखरा फलंदाज समोर येतो आहे. एक मूक प्राणी मैदानामध्ये येतो आहे ज्याला क्रिकेट आवडतो आहे. पंचाच्या पुन्हा एकदा डावीकडून पुढचा चेंडू किसन म्हात्रे पुढे सरसावलाय. स्क्वेअर लेग वरून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. जबरदस्त ताकद इथे पाहायला मिळाली. चेंडू सीमापार 6 धावांसाठी. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येथील सारे 3 गडी बाद 32. आपण पाहिलं प्रतीक गोरेने या षटकामध्ये आत्तापर्यंत 2 षटकार मारले किसन म्हात्रेच्या गोलंदाजीवर आणि त्यामुळे धावफलकावर धावा 32 येतात. 69चं लक्ष इथे समोर आहे. 32 धावा धावफलकावर आल्यात. त्यामुळे आता लक्ष मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच यावी 37 धावांची अजूनही गरज समोर असताना एंड बदलल्या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा फुल टॉस मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून मिडविकेटवरून चेंडूला पाठवला आहे. अर्थात एक मोठा दणकट फटका. षटकार 6 धावा. मान्यवर, येथील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. प्रतीक गोरे या ठिकाणी आपण पाहतात 3 षटकार त्याने मारले. या षटकाचा विचार केला तर 3 षटकार किसन म्हात्रेच्या गोलंदाजात मारलेत. 20 धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच 5 चेंडूमध्ये. त्यामुळे महागडे षटक निश्चित पाहायला मिळते ते किसन म्हात्रेचं. आता मात्र 31 धावांची गरज आहे या ठिकाणी. प्रतीक गोरे अर्थातच 3 षटकांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 21 धावसंख्येवर दीपेश नाईक यांनी देखील एक षटकार मारला होता. 8 धावांचं त्यांनी योगदान दिलं. एंड देखील बदलून पाहिलं तर किसन म्हात्रेने, पण तो फलंदाज मात्र आक्रमक ठरला तो अर्थातच या ठिकाणी प्रतीक गोरे यांनी. वळी आपण मैदानाकडे यावेळी पाहणार आहोत 3रा षटकार येणार का.
प्रयत्न चांगला होता. लॉंगलेग क्षेत्र या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. चेंडू मात्र थांबत नाही आहे आणि बघता बघता चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. आहे तो चौकार. चांगली फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. ती प्रत्येक गोरेच्या बॅटमधून 4 धावांचं योगदान. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर 10 ग्रुपच्या पोरांचा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकात किसन म्हात्रे याच्या गोलंदाजीवर 3 षटकार 1 चौकाराच्या मध्ये 24 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्या आणि त्यामुळे समीकरण पूर्णपणे बदललं. धावफलका धावायचा 3 गडी बाद 42. आता 12 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची. 12 चेंडू 27 धावांची गरज. त्याला टीम मीटिंग नका घेऊ. आपल्याला बरेच सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ही नम्र विनंती आहे. आपण चालू सामना पाहतोय तो जयदुर्गा टेमघरपाडा आणि नाना स्पोर्ट टेमघर या 2 संघामध्ये, जिथे प्रथम फलंदाजी करताना नाना स्पोर्ट टेमघर संघाने 68 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि त्यामुळे निश्चित एक मोठं धावांचा पाठलाग या ठिकाणी जयदुर्गा टेमघरपाडा संघाला करावं लागते. ते 69 धावांचा 12 चेंडू आणि 27ची गरज. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 15चं अंतर आपल्याला पाहायला मिळते. मागणी षटक पाहायला मिळालं. जयदीपने मात्र चांगलं षटक फेकलं होतं. त्यानंतर तेजस चौधरीने 10 धावा खर्च केला. त्यानंतर किसन म्हात्रेच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तब्बल 24 धावा या ठिकाणी आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज तेजस चौगुली या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तेव्हा अर्थातच स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून 12 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि समोर फलंदाज मात्र दीपेश यावेळी खेळण्यासाठी सध्या जो 8 या धावसंख्येवर इथे खेळतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने क्षेत्रक्षामध्ये बदल करतायत. लॉंग ऑनला क्षेत्रक्षक आणला गेला जो आपण पाहिला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला होता. एक लॉंग ऑफ देखील तैनात केले गेले. लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात केले. डीप स्क्वेअर डीप मिड विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू दांडी गोल. फलंदाज बाद. एक मोठा धक्का या ठिकाणी बसतोय तो अर्थात जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. नियोजन परफेक्ट हाय भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. दीपेश नाईकला या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. यॉर्कर पद्धत चेंडू इथे पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर हे पहिले यश मिळालं. ते अर्थात गोलंदाजाला त्रिफळाचीत झालं. तेजस चौधरी जो वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी पाहतो. पहिलं दुसरं षटक त्याने फेकलं होतं आणि वैयक्तिक पहिलं षटक ज्याने त्यामुळे 10 धावा खर्च केला त्याने 1 विकेट प्राप्त केलं होतं. या ठिकाणी तेजस चौधरी मात्र अगदी मोकळ्या क्षणी विकेट प्राप्त केले आणि दीपेश नाईकला या ठिकाणी मैदान पडला 8 या वैयक्तिक धावसंख्या. नवीन फलंदाज बाळू जोशी येतोय. पंचांकडून स्ट्राईक घेईल. उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरतोय. चेंडू आपण पाहता तो अर्थातच या ठिकाणी गेला कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि आलेला एक सुंदर फटका चौकार. पुन्हा पुढे ना झुकला कधी ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी सह्याद्री पर्वताजशी. बाळजोशीच्या माध्यमातून आले चौकार. जेव्हा कोणताही फलंदाज पहिल्या चेंडूवर पहिला खेळताना चौकार मारतो तेव्हा आपल्या वीरेंद्र सहवाग यांची आठवण होते, ज्याने त्यांना संधी मिळाली क्रिकेट विश्वामध्ये आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला चौकार मारून आपलं खातं उघडलं होतं. 4 धावांचे योगदान. 23ची अजूनही गरज आहे आणि चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थात 10 चेंडू बाकी. गोलंदाज थोडंसं थांबतोय या ठिकाणी पुन्हा एकदा, कारण फलंदाज थोडंसं पुढे सरकला होता. बाळू जोशी 4 या वैयक्तिक धावसंख्येवर, तर प्रतीक गोरे या ठिकाणी सुंदर साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडला. दरम्यान बॅट चेंडूचा तितका चांगला संपर्क आला नाही. चेंडू आपण पाहता तो अर्थात बॅटचा स्पर्श होतोय. चेंडू गेला तो अर्थात सेलिंग मेडॉफला. 1 धावेचं योगदान इथे धावफलका इथे नोंदवलं गेलं. 1 धाव मिळाली संघाला आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढतोय. धावफलका धावा येतात त्या 47. 4 गडी बाद. 22ची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. 1 धाव बाळू जोशीला इथे मिळाली. दीपक या ठिकाणी आपण पाहणार अर्थात प्रतीक गोरे ज्याने 8 चेंडूत
3 षटकारांच्या माध्यमातून एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 25 धावांची खेळी इथे साकारले. त्यामुळे मॅच विनर फलंदाज या ठिकाणी तो ठरणार का याचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्ये क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला गेले. आपण पाहतात या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच तेजस चौधरी पुढच्या चेंडूसाठी यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आहे. अपील पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज या ठिकाणी बाद. एक मोठा धक्का. प्रतीक गोरेची खेळी मात्र इथे समाप्त होते आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का बसला. तो अर्थातच जयदुर्गा टेमगरपाडा संघाला नाणस्फोट टेमगर संघाचा गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आता मात्र समीकरण पुन्हा बदलेल. 5 बाद 37 धावा दाभोलकर आल्यात. 22 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते अर्थात या षटकातले 2 आणि त्यानंतरच्या षटकातले 6. 8 चेंडू आणि अर्थात 22ची गरज. नवीन फंडास मैदानावर येतोय शंकर गुडबी. चांगलं क्रिकेट खेळपट्टीचा पुरेपूर वापर काही गोलंदाजांनी निश्चित केला आहे. फटकेबाजी तर आपण पाहायला मिळाले. षटकार चौकांचा बरसात गेल्या 3 रजनीमध्ये आपण पाहायला मिळेल. उद्या या 4 रजनीमध्ये उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आपण पाहणार आहोत की 10 बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे योगदान आहे. अर्थात पहिल्या क्रमांकासाठी जे आपण पाहतो 4 बाईक आहेत जे ते आपण पाहायला मिळाल्यात आयोजकांच्या माध्यमातून. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी 2, तिसऱ्या क्रमांकासाठी 1 आणि मालिकेवर 1 आणि त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून असणारी बाईक याचं एक निश्चित उत्तर उद्या मिळेल. वळी आपण मैदानाकडे. उजव्या हाताचा फलंदाज शंकर गुळवी. या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श झाला आहे. कट करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यशच्या हातामध्ये चेंडू विसावला. आणखीन एक धक्का बसला आणि हे यश मिळाले ते गोलंदाज तेजस चौधरीला. हॅट्रिकच्या उंबरट्यावर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी त्याने केले. अखेरच्या टप्प्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळालं तेजस चौधरी बाद होते फलंदाज. या ठिकाणी शंकर गुळी याची खेळी समाप्त होते. डकआउट अर्थात 0 धावसंख्येवर तो मैदानातून परततोय. दर्शन नाईक नवीन फलंदाज मैदानात येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 फलंदाज मैदानातून गमवले. 37 धावा दाभोलकर आल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज आपण पाहणार आहोत तेजस चौधरी ज्याने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. कारण पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. पण त्यानंतर 2 विकेट त्यांनी सलग पाठ केले. आणि पाहूया शुभेच्छा देऊया हॅट्रिकसाठी. दरम्यान या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावलाय आणि आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी दर्शन नाईकच्या बॅटमधून. 6 धावा. 6 धावांच्या मधून समीकरण आता या ठिकाणी बदललंय. 16 धावांची गरज आहे. षटक देखील इथे समाप्त होते तेजस चौधरीचं. हे थोडंसं मागळे षटक इथे पाहायला मिळाले. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. या ठिकाणी सामना जिंकायला जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला. तेजस चौधरीच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर अर्थात ओव्हर हॅट्रिकसह त्याने 3 फलंदाज बाद केले. 11 धावांचं योगदान इथे दिलं. आणि आता मात्र पाहूया नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी कोणता सज्ज होतोय. तो या ठिकाणी नाना स्पोर्ट टेमगर या संघाचा आणि गोलंदाजीसाठी येईल. 16ची गरज आहे. 6 गडी बाद 53 धावा दाभोलकावर. गोलंदाज श्याम चौधरी या ठिकाणी गोलंदाजीत येणारे 6 चेंडू 16 धावा. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर खरं तर या सामन्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तरी निश्चित या ठिकाणी आपण जयदुर्गा टेमगरचा पाडा संघ विजयी होऊ शकेल. पण जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील खेळलं जात नाही. श्याम चौधरी समोर मात्र फलंदाज खेळाडू तयार असेल तो चंद्रकांत. चंद्रकांत ज्याचं नाव आता बाळू जोशी आहे. टोपण नाव 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. तर चंद्रकांत उर्फ बाळू जोशी या विखेळण्याची सज्ज असेल 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. तर जाऊया आपण श्याम चौधरी शेवटचे षटक. गोलंदाज 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 बाद 53 पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
डाव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला आहे. जमीनला सरपटत चेंडू इथे पाहतात. चेंडू गेला तो अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे थोडंसं ओव्हरथ्रो झाली होती, पण क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला या ठिकाणी पकडतोय आणि या चेंडूवर अर्थातच एका धावेचं योगदान इथे पाहायला मिळालं. एक धाव इथे मिळाली ती बाळू जोशीला. 6 या वैयक्तिक धावसंख्येकडे येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. अतिथी कक्षाकडून गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढच्या चेंडूसाठी. यावेळी चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहणार क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची निश्चित फेकी या ठिकाणी होईल आणि तोपर्यंत फलंदाज सहजगत्या 2 धावा आणि इथे मात्र चेंडू थांबणार नाही आणि बघता बघता चेंडू गेला. या ठिकाणी अर्थात आपण पाहतात या सीमारेषेकडे आलेल्या आणखीन 4 धावा म्हणजे 6 धावांचं योगदान इथे मिळेल. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. दुष्काळ 13वा महिना इथे पाहायला मिळाला. गरज नव्हती, बॅकअपला क्षेत्ररक्षक या ठिकाणी नव्हता. 2 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु या ठिकाणी 6 धावांचे योगदान इथे मिळालं आणि आता समीकरण पुन्हा पण इथे बदलेल. 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू बाकी. बाळू जोशी आपण या ठिकाणी पाहायला मिळालं जे 6 धावसंख्येवर खेळतो. दर्शन नाईक 6 या धावसंख्येवर. वळी आपण म्हणता 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतो. निर्धाव चेंडू तर 3 चेंडू समाप्त झालेत. आता मात्र समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल ते अर्थात 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. बरोबर. गोलंदाज तयार. पंचाच्या डावीकडून या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू झेलच्या खाली येतोय आणि इथे मात्र एक सुंदर अगदी अटीच्या लढतीमध्ये झेल इथे पकडला गेला. ते श्याम चौधरी याला मिळालं आणखीन एक यश. तर आता मात्र आपण पाहणार आहोत ते 4 चेंडूचा खेळ इथे समजले. येणारे 2 चेंडू इथे बाकी आहेत. 2 चेंडू आणि आता मात्र समीकरण बदलेल ते अर्थात 9 धावांचं. धापलकावर धावा या ठिकाणी आले. 69 धावांची गरज आहे. योगीजी गोळेकर यांच्याकडून 2 जे षटकार जर मारले गेले तुषार नाईक यांनी तर योगीजी गोळेकर 1000 रुपयाचा पारितोषिक. तर पाहूया येणारे चेंडू बाकी 2. गरज आहे ती 9 धावांची. समोर फलंदाज खेळणी तयार आहे तो तुषार नाईक आणि पाहूया 2 षटकार तो मारणार का वडिया मैदानाकडे. आणि पहिला चेंडू तो खेळला आहे. चेंडूला भिरकावलाय. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येताना पाहायला मिळालं आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद झाला. चांगलं झेल आणि आता मात्र एक शेवटचा चेंडू इथे बाकी. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला. 0 धावसंख्येकडे पंकज तुषार नाईक नवीन फलंदाज पंकज नाईक या ठिकाणी मैदानात येतोय. ऑपोजिट जोडी बाकी आहे कारण कदाचित एखादा नो बॉल किंवा स्वैरी चेंडू या ठिकाणी अर्थातच सामन्याचे चित्र थोडंसं बदलू शकते, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात. 8 बाद 60 प्रेक्षक या ठिकाणी मात्र थोडंसं आपण पाहतात या ठिकाणी आपल्या घराकडे रवाना होत आहेत. अजून अनेक सामने बाकी आहेत. त्यामुळे क्रिकेटचा आनंद तुमच्याकडून घ्यायचा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने अर्थात एक चांगले अर्थात क्रिकेट रसिक आहात, त्यामुळे क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक मोठं यश नेहमी पाहायला मिळतं. अंतिम चेंडूकडे आपण वळूया. श्याम चौधरी गोलंदाज तयार आहे. चेंडू पाहिला. स्वैरीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावलका इथे नोंदवली गेली. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला मिड विकेटून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र सामना आज आपण पाहतात तो नाना स्पोर्ट टेमघर संघ आपण पाहिलं तर अर्थातच 7 धावांनी हा सामना त्यांनी जिंकला. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जयदुर्गा टेमघरपाडा संघाला
पुढच्या अर्थात स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर पुढची लढत आपण पाहणार स्वराज कशेळी विरुद्ध आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली. या दोन संघातील लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज कशेळी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आई सप्तशृंगी काशवी 11 खरिवली संघाला प्रथम फजसाठी आमंत्रित केले. तर सामन्याचा सामनावीर आपण पाहणार आहोत. तर सामनावीर श्याम चौधरी इथे आपण पाहिलं तर श्यामला देऊया. काही क्षणातच सामनावीराचं नाव घोषित या ठिकाणी केलं जाईल. श्याम चौधरी जो ज्याने गोलंदाजी करताना 7 धावा देत 3 फलंदाजांना माघारी परतवलं आणि अर्थात निश्चित चांगलं योगदान आपल्याला दिलं. तर तेजस चौधरी, माफ करा, तेजस चौधरी 4 विकेट यांनी प्राप्त केलं. तेजस चौधरीला सामन्याचा मानकरी म्हणून पात्र सन्मानित. तेजस चौधरी याला विनंती आहे आपण यायचं आहे आणि सन्मानित सुनील जी पवार सर या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपण निश्चित आमच्यासोबत जॉईन होतात. आदरणीय नारायण तरेसाहेब आणि तसेच आमचे मनोहरदादा यांच्या शुभ हस्ते पाहतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड स्वीकारताना तेजस यांचा भेदक घातक बॉलिंग अटॅकच्या बळावर सामना सहज जिंकला पाहतोय आपण. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर अजून एक पुरस्कार पाहतोय आपण. यस, प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तेजस आणि या तेजस आमच्याकडे आपण यायचं आहे. निश्चित पाहतोय की आपण तेजस सर्वप्रथम तुझं अभिनंदन आहे ज्या प्रकारे तिने बॉलिंग केलं. काय वाटलं समोर जयदुर्गा बी टेमगरपडासारख्या टीमच्या बॅटच्या विरुद्ध काय डोक्यात चाललं होतं, बॉलिंग कशा प्रकारे करायची आहे? काही प्रेशर वगैरे नव्हता. एकच बॉलरना जेव्हा मॅच चालू व्हायच्या आधी सांगितलं की व्हाईट पट्टी पकडून बॉल टाका, त्यांना मारायचं 6 मारू द्या. पण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि सर्वप्रथम म्हणजे माझ्या सिनियर प्लेअरला खूप धन्यवाद देईन. माझ्यावर विश्वास दाखवून मला 2 ओव्हर दिले. आणि जित म्हणतात कुठली टुर्नामेंट मॅडमचा जर पुरस्कार भेटला तर कसं फील होतंय तुला? नक्कीच अभिमान वाटतो, कारण की गावासाठी आणि टीमचे ऑनर यांच्यासाठी खेळतो ना, तर खूप प्राऊड फील होते. खूप खूप शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. हा होता माझ्यासोबत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा तेजस, ज्यांनी 4 विकेट इथं मात्र प्राप्त केल्या गेलं. तर लगेच सामन्याला सुरुवात व्हायची आहे आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. या ठिकाणी सुनीलजी पवार सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. सामन्याकडे वळत स्वराज कशेळी विरुद्ध आई सप्तशृंगी काशवी 11 खरवली या दोन संघातील लढत आपण पाहायला मिळते. स्वराज कशेळी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि खरवली संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूपचं युद्ध या ठिकाणी आपण पाहायला मिळतात आणि आवाज ऐकूया यवतमाळ जिल्ह्याचा एक अतिशय गोड आवाज सुनील जी पवार सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ रायगड अलिबागचा एक बुलंद आवाज आपण ऐकलं. आमचे काका मात्रे सरांना पाहतोय आपण आणि काका मात्रे सर आपल्यासाठी एकच सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने माझं जिल्हा यवतमाळ जरी असला पण माझं हृदय थांबलेलं आहे या